आपले जे आमचे जे स्थानिक आमदार आहे, सुरुवातीपासून त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे हे सर्व गावाला माहिती आहे, तरी आमच्याच काही बहुजन लोकांनी त्यांना डोक्यावर उचललं आणि आज ती घाण आपल्या पूर्ण विधानसभेमध्ये दिसत आहे. सांगायचा उद्देश एवढाच की काहीही कारण नसताना आज निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून माझी राजकीय प्रतिमा, माझी सामाजिक प्रतिष्ठा, माझी पारिवारिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी हे सूडबुद्धीचे जे लोक आहेत, दुष्टबुद्धीचे जे लोक आहेत, जे स्वतःला महापेरू म्हणून घेतात, स्वतःला विकासाचा महामेरू म्हणून घेतात, यांनी चेले चपाट्यांनी जिल्ह्याचे जे आपले कर्तव्यदक्ष पालकमंत्री आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे यांना खोटी माहिती देऊन की साहेब पिंटू देशमुख जर गावामध्ये राहिला तर येणारी नगरपालिकेची निवडणूक प्रभावी होऊ शकते, पिंटू देशमुखची प्रचंड दहशत आहे, असं बावनकुळे साहेबांना खोटं फ्रेडिंग करून पिंटू देशमुख बाहेर आला आपल्या बीजेपीला नुकसान होईल म्हणून बावनकुळे साहेबांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता माझ्याविषयी आकाशाच्या भावनेनी अधिकाऱ्यांना ही कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे. माझ्यावर ज्या केसेस आहे, एक माझ्यावर सर्वात पहिली केस आहे, आमचं काटोल नगर आहे. काटोल नगर हे ऐतिहासिक नगर आहे, कोंतलापूर याचं नाव आहे, ऐतिहासिक राजाची नगरी होती. हीच भावना माझ्या मनामध्ये नेहमी चालत होती की एवढं मोठं आपलं गाव, एवढे मोठे आपल्या गावामध्ये नेते होऊन गेले, पण आजपर्यंत आपला महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती यांचा कुठेही पुतळा नाही किंवा यांचं कुठेही नाव नाही. ही गोष्ट शिरून आम्ही 2016 मध्ये नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्सला राजे शिवछत्रपती नगर परिषद व्यापार संकुल नाव देण्याचा आम्ही ठराव सर्वांमध्ये पास करून घेतला आणि आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही 1 लाख रुपयाचा बोर्ड आणि 25,000 रुपयाचा ध्वज आम्ही नगरपालिकेला त्यावेळेस गिफ्ट केला. त्यावेळेस सर्व स्तरातून आमचं स्वागत झालं. लोकांनी सांगितलं का तुम्ही खूप चांगलं काम केलं, महाराजांचं नाव कुठं नव्हतं, महाराजांचं नाव आता याच्यामुळे लागलेलं आहे. पण मागच्या वर्षी याच वर्षी काही बीजेपीचे जे बालिश जे लोक आहेत, ज्यांना फक्त मीडियामध्ये राहायची सवय आहे, त्यांनी त्याच कॉम्प्लेक्सला परत नाव देण्याचा घाट घातला, परत ठराव घेतला. मी त्याला विरोध केला, मी त्याला चॅलेंज केला आणि नगरपालिकेचा जो भ्रष्टाचार आहे, तो भ्रष्टाचार मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 1 करोड रुपयांचा झाडाचा भ्रष्टाचार. त्यांनी सांगितलं की 10,000 झाडं लावले, पण कुठेही त्या झाडांचा उल्लेख नाहीये असा माझा स्पष्ट आरोप आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही 10,000 झाडं लावले, तुम्ही 10,000 झाडं मला मोजून दाखवा. 1 कडुनिंबाचं झाड आपण जर नर्सरीमध्ये घ्यायला गेलो ते 15 ते 20 रुपयाचं झाड मिळते, पण यांनी तेच झाड एका त्यांच्या ठेकेदाराकडनं 200-250 रुपयाला घेतलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात जनतेच्या पैशाची लूट आहे. आपण जे टॅक्स पेअर लोक आहोत ते आपल्या पैशाची लूट आहे. यांनी पॅनलवर आपल्या मर्जीतले वकील लोक घेतलेले आहे, अधिवक्ते घेतलेले आहे आणि एका अधिवक्त्याला यांनी 7-7, 8-8, 10-10 लाख रुपयापर्यंत यांनी एका हिअरिंगचं पेमेंट केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल, मागच्या उपोषणाच्या वेळी आपण जेव्हा आला होता काटोलला, आमचे एक मित्र दिगंबर डोंगरे जे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की नगरपालिकेचा जो पैसा आहे हे अधिवक्ते लोक उचलतात आणि चरणसिंग ठाकूरच्या घरच्या ते केसेस लढतात म्हणून. हा दिगंबर जी डोंगरे यांनी केलेला स्पष्ट आरोप होता. ते मला वाटतं तुम्ही लाईव्ह घेतलेला होता त्यावेळेस. हे असे एक ना अनेक असे भ्रष्टाचार आहे यांचे. यांना माहित होतं की आता पिंटू देशमुख जर नगरपरिषद निवडणुकीमध्ये राहिला तर परत आपला जो भ्रष्टाचार आहे चव्हाट्यावर येणार आहे. म्हणून यांनी पालकमंत्री साहेबांना माझ्याविषयी खोटी माहिती देऊन मला 2 महिन्यासाठी नागपूर जिल्हाबंदी केलेली आहे. त्यासाठी मी विभागीय आयुक्ताकडे माझं पिटिशन दाखल केलेलं आहे. आता विभागीय आयुक्त जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. कायद्यावर माझा विश्वास आहे. मी संविधानाला मानणारा माणूस आहे, छत्रपती शिवरायांना मानणारा माणूस आहे. याच्या मागे काय तुम्हाला वाटतं की याच्या मागे कोणाचं षडयंत्र आहे? नाही, मी तर सांगतोय ना, हे जे बीजेपीचे जे बालिश जे लोक आहेत, ज्यांना असं वाटतंय की फक्त आम्ही लाईमलाईटमध्ये राहिलो पाहिजे, दुसरा कोणीही माणूस समोर आला नाही पाहिजे. यांचं असं म्हणणं आहे की आम्ही किती जरी चुका केल्या तर त्या चुका आमच्या लोकांपर्यंत आल्या नाही पाहिजे. आता जर तुम्ही एका नगरपालिकेमध्ये 1-1 करोड रुपयाचा झाडाचा भ्रष्टाचार कराल, 1-1, 2-2 करोड रुपयाचा तुम्ही अधिवक्त्याला पेमेंट द्याल, हा पैसा आहे कोणाचा? हा पैसा जनतेचा पैसा आहे ना. जनतेचा हिशोब विचारला पाहिजे. पण आपली जनता कशी आहे? आपली जनता मुर्दाळ आहे. जनतेला असं वाटतं का हा साहेब जो करतो बरोबर करते,
पण आपल्या वर्षावर यांचे घरं चालतात. तुम्ही एक 10 वर्षाचं आकलन करून घ्या. यांचे जे नगरसेवक राहिलेले जे लोक आहे हे यांनी किती रुपयांचा आपण इथे भ्रष्टाचार केला. हे जे स्थानिक जे आता आमदार आहेत यांनी फक्त एककलमी यांचा कार्यक्रम आहे. यांनी जे आमचे अधिकारी जे आहे यांना हाताशी पकडून जेवढ्याही चांगल्या जमिनी आहे गावातल्या लोकेशनच्या त्या सगळ्या याच्यामध्ये टाकल्या. काय म्हणते त्याला आपण रिझर्वेशन टाकल्या. सगळ्या रिझर्वेशन टाकल्या. नंतर त्या जमिनीला निरोप पाठवले की आम्ही तुमच्या जमिनी रिझर्वेशन काढतो, एवढे पैसे लागतील. लोकांना वाटलं त्याला आपली ग्रीन जमीन आपली येलो होती आहे म्हणून लोकांनी पण त्या करून घेतल्या आणि त्या जमिनीमधून यांनी करोडो रुपयाचं माया यांनी जमवलेली आहे. यांचे जे नातेवाईक आहे, यांचे जे कोणीचे चेले चपाटे आहे, यांच्या नावावर खूप सगळ्यांनी प्रॉपर्टी एकत्र केलेल्या आहे. खूप सगळ्या याच्यामध्ये यांनी गैरव्यवहार केला आहे. म्हणजे कुठं कुठं जर तुम्ही पाहिलं तर इकडे ग्रीन झोन मध्ये येलो, परत ग्रीन नंतर येलो. जिथं त्यांना असं वाटलं एक चांडक म्हणून चांडकचं एक लेआउट होतं 22 एकरामध्ये पारडसिंगा रोडला. ती जमीन ग्रीन झोनमध्ये होती. ती येलोमध्ये कन्व्हर्ट करून दिलं. त्याच्या इकडे सगळ्या जमिनी ग्रीन आहे. ती एकमेव जमीन कशी येलो होऊ शकते. जर व्हायची तर सगळ्या जमिनी येलो होतील ना. यांनी या सगळ्या नगरीमध्ये काटोल नगरीमध्ये भ्रष्टाचार चालवलेला आहे. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की जे आता सरकारमध्ये आहेत ते आणि विरोधक जे आहे यांचं कुठंतरी मिलीभगत आहे. गेल्या 1 वर्षापासून नवीन आमदार आल्यापासून कुठल्याही विरोधी पक्षानं कुठलंही आंदोलन केलं नाही, कुठलंही उपोषण केलेलं नाही. यांनी फक्त एकच नीती चालवलेली आहे की आधे कॉन्ट्रॅक्टर तुम्हारे, आधे कॉन्ट्रॅक्टर हमारे, आधा मिलके खाएंगे और किसी को कुछ नहीं बताएंगे. मग विरोध करतो फक्त आम्ही. पण विरोध करतो पिंटू देशमुख म्हणून पिंटू देशमुख टार्गेट करायचं, पिंटू देशमुखची प्रतिमा मलिन करायची. यांनी माझी प्रतिमा कितीही मलिन करायचा प्रयत्न केला तरी मला काहीच फरक पडणार नाही. हे जेवढं मला डिचवतील मी तेवढं यांच्या अंगावर कुदणार आहे. शेवटी मी बाबासाहेबांच्या संविधानाने, शिवरायांच्या विचाराने प्रेरित झालेला माणूस आहे. मला कुणाच्याही कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. मी जर आजपर्यंत कोणाला भिलो असेल ते फक्त माझ्या बाबाच्या डोळ्याला पण, बाकी कोणाच्या डोळ्याला मी घाबरत नाही. जिथं अन्याय अत्याचार होईल तिथं मी छातीत ठोकून उभा राहील. यांनी एक नाही माझ्यावर 10 जरी केसेस लावल्या तरी मला काही फरक नाही पडतो. मला माझा एकच उघड सांगणं आहे, जर तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल, जसे तुमच्या भ्रष्टाचार मी बाहेर काढलं तर माझं काय असं माझं तुम्ही बाहेर काढा. राजकारण जर करायचं मतदार राजकारण करा. हे बायकांसारख्या बांगड्या घालून पोलीस प्रशासनाला सामोर करून अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकून जर तुम्ही असे कामं करत असाल त्यानं जनतेमध्ये जो आहे तुमच्याविषयी चुकीचा मेसेज जाईल. लोकांना सगळं समजते. लोकांना सगळं समजायला लागलं आहे. लोक बोलून दाखवत नाही, लोक घाबरतात कारण की त्यांना माहिती आहे तुम्ही कायद्यासोबत काय करणार आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की राजकारण करायचं मर्दासारखं राजकारण करा. हे बायांसारख्या हातामध्ये बांगड्या घालून कायद्याचं संरक्षण घेऊन पोलीस प्रशासनाला सामोर करून कुठल्या अधिकाऱ्यांना सामोर करून असे जर तुम्ही खोटे जर कोणावर तडीपारीचे ऑर्डर काढत असाल, खोटे तडीपारीचे आदेश पारित करत असाल तर याच्यामध्ये तुमच्यामुळे अधिकारी लोकांमुळे कोणाचं सामाजिक, राजकीय व पारिवारिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. या गोष्टीचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे. मध्यंतरी काही बातम्या अशा होत्या की चरणजीत सिंग ठाकूर यांच्या भावाचे 2 ठिकाणी मतदारसंघात ते निवडणूक लढतात आणि त्याच्यावरही काही आरोप झाले होते. काय बोलतो? याचं कसं आहे, यांची जर तुम्ही पूर्ण पार्श्वभूमी जर काढली ना, यांची पूर्ण पार्श्वभूमी बोगस आहे. यांची सुरुवात कशी झाली, यांनी काय काय कामं काटोलमध्ये केले हे सगळं माहित आहे. आता यांची सुरुवात चोऱ्यांपासून आहे. लाकडं चोरा, रेल्वे फोडा, हे लुटा, दारूच्या दुकानातले पैसे, यांची अशी सुरुवात आहे. नंतर 10-20% लोकांना व्याजाने पैसे वाटणे, लोकांच्या जमीन आपल्या नावावर करून घेणे, हे खूप सगळे यांनी अवैध माया यांनी जमवलेली आहे. 30 वर्षामध्ये आज अर्ध काढून जास्त काढून यांचा आहे. आणि ही सगळी जर घाण वाढली असेल काटोलमध्ये त्याला सर्वस्वी जबाबदार माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख असा माझा स्पष्ट आरोप आहे. अनिल बाबू देशमुख यांनी जर याला सुरुवातीला जर याला दाबून ठेवलं असतं तर आज एवढे माजले नसते. आज गावामध्ये एवढा हाहाकार माजला नसता. आज प्रत्येक जागेवर यांचं वर्चस्व आहे. ते म्हणते आम्हाला सगळं पाहिजे आणि याला विरोध करणार कोण नसल्यामुळे याला मी विरोध करतो म्हणजे यांनी मला टार्गेट केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समोर आहेत. अशात उबाटा गटचे बी उमेदवार उभे असतील काटोलमध्ये. कशा पद्धतीने बघत आहे या सगळ्या गोष्टीला, कारण की तुम्ही तडीपारा गेल्या 2 महिन्यापासून जेवढे सगळे न्यूजपेपर आहे
आणि सोशल मीडियाचे माध्यम आहे त्याच्यावर अशी एक न्यूज सुरू होती की माझी पत्नी सौभाग्यवती जान्हवी देशमुख ह्या नगराध्यक्षाची निवडणूक लढणार आहे. आणि त्यांना सगळ्यांना माहित होतं की पिंटू देशमुखची पत्नी जर नगराध्यक्षाची निवडणूक लढली तर पिंटू देशमुख सगळ्यांना भारी पडणार होता. म्हणून यांनी पळल्याला भुई थोडी म्हणते तशी यांची गत झाली. म्हणून यांनी पाहिलं का कुठल्याच गोत्यामध्ये सापडत नाही. त्यांनी हे सांगितलं का याला कुठं कुठं काय काय अटॅचमेंट करा. आमचे 2 नंबर धंदे तुम्ही आम्हाला काय अटॅच करणार आहे. आमचे जर कुठले 2 नंबर धंदे असेल तर आमच्यावर केसेस लावून तुम्ही. सगळे 2 नंबर धंदे हे करतात. नगरपालिकेमध्ये जेवढे ठेके आहे ठेकेदारी यांची पूर्ण यांच्या घरामध्ये आहे. कोणीही विरोधक यांना बोलायला तयार नाहीये. विरोधी पक्ष मुंग घेऊन तयार आहे. कोणी यांचा विरोध घ्यायला तयार नाही. म्हणून त्यांचा साठालोट आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आता विधानसभेमध्ये जेवढे पांधन सुरू आहे, चाचा पांधन कर रहा है, भतीजा पांधन कर रहा है, नया बच्चा पांधन कर रहा है, पुराना बच्चा पांधन कर रहा है, सब इनको छोटा घर में बाहर किसी कुछ नहीं होना आणि कार्यकर्ते तोंडाकडे पाहत आहे. कसं मॅनेज करणार आहे निवडणुकीला तुम्ही? आता आम्ही 17 तारखेला जो फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता तेव्हा आमचे जवळपास 15 लोक फॉर्म भरणार होते. पण 11 तारखेपासून मी बाहेर असल्यामुळं या लोकांनी आमची जी लोकांची लिस्ट होती ती कुठेतरी यांनी मिळवली. त्या लोकांनी प्रेशर आणलं. कोणाला पैशाचं आम्हीच दाखवलं, कोणाला काही धमक्या दिल्या की जर तू निवडणूक लढत तुझं असं होईल, तू निवडणूक लढत असं होईल. म्हणून त्या काही लोकांनी ते सगळे फॉर्म वापस घेतले. फक्त माझ्या माहितीनुसार जे मला माहिती आहे 6-7 लोकांनी आमच्यापैकी फक्त फॉर्म भरलेले आहे आणि आम्ही ते सगळे ताकदीनं लढणार आहोत. जसं आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की महाविकास आपली आघाडी होत असेल तर आघाडीमध्ये लढा. पण आम्ही साहेबांना सांगितलं होतं की साहेब जर सन्मानानं जर युती होत असेल तर आपण लढू, अन्यथा आपण आपल्या सीट्स लढू. जे काय होईल जय पराजय आपण त्याला सामोरं जायला तयार आहे. म्हणून आम्ही पूर्ण कंबर कसलेली होती. म्हणून यांनी असे हिजडेचाळे करून हातामध्ये बांगड्या घालून डोक्यावर पांघरून पाडून आम्हाला निवडणुकीपासून बाद ठेवण्यात त्यांनी जे पाप केलं आहे हे पापांना इथंच भरावं लागेल आणि जनता यांच्याकडून हे वसूल केल्याशिवाय राहणार नाही. नगर परिषद मतदारसंघातले जे नागरिक आहेत त्यांना काय आवाहन करा तुम्ही? मी नगरपालिकेच्या सर्कलमध्ये जेवढे मतदार आहेत मी त्यांना एकच आवाहन करीन, कुठल्याही जाती धर्माच्या भेदभावामध्ये न अडकता, कुठल्याही जाती धर्माच्या बंधनात न अडकता, हा माझा नातेवाईकत्व माझा याच्यामध्ये न अडकता की आपल्या घरी जर एखादा पेशंट ऍडमिट झाला, आपण एखाद्या पेशंटची जर तब्येत खराब झाली आपण सगळ्यात पहिले गावामधला सगळ्यात चांगला डॉक्टर कोण आहे याचा आपण शोध घेतो. चांगल्यात चांगल्या डॉक्टरकडे आपण जातो काय यासाठी की चांगल्यात चांगला इलाज झाला पाहिजे म्हणून त्याच्याकडे जातो. कुठल्याला आपण एखाद्या वकिलाची जर गरज पडली आपण तिथं आपली जात पाहत नाही किंवा आपलं आडनाव पाहत नाही. आपण पाहतो की याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, यांनी केसेस कशा लढलेल्या आहेत. आपण जर योग्य वकील निवडतो, योग्य डॉक्टर निवडतो. जशा आपल्या पोरीसाठी आपण जेव्हा पोरगा पाहायला जातो तर आपण त्याची कुंडली तपासतो, याचा बापदादा रेकॉर्ड कसा आहे, यांनी मागे किती पाप केले आहे ते सगळं आपण सगळं निवडतो. तसंच आपण आपल्या पोरीचं आपण एकदा करतो आणि आपण 5 वर्षाची यांना चोराने निवडून देतो. त्यांची सगळ्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे, यांचं कार्य करण्याची जी पद्धत त्यांच्यामध्ये आहे काय तपासली पाहिजे. नाही तर कोणाची अमक्याची बायको आहे म्हणून तुला निवडून द्या, नमक्याच्या बायको तिला निवडून द्या. जोही कॅन्डिडेट महिला असो किंवा पुरुष असो, जो लायबल असेल त्यालाच जनतेनं मत दिलं पाहिजे. जो तुमची बाजू प्रकर्षानं मांडेल त्यालाच तुम्ही मतदान केलं पाहिजे. जो तुमच्यावर अन्याय होतो उभा राहिला त्याच्यावर त्यालाच तुम्ही मतदान केलं पाहिजे. फक्त तुम्ही हा पक्षाचा माणूस आहे किंवा माझा नातेवाईक आहे अशा मोहबंधनात न अटकता आपण आपली सुजाण बुद्धी जागृत करून आपण चांगले उमेदवार निवडून दिले पाहिजे. आता तुम्ही रेकॉर्ड जर काढला आता कोणाकडे सगळ्यांचे वेगवेगळे रेकॉर्ड्स आहे त्याचा आपण जाणार नाहीये. फक्त मी एकच आवाहन करेन की तुम्ही चांगले सुज्ञ कॅन्डिडेट निवडून द्या जेणेकरून आपल्या गावाचं जे गतवैभव जे आहे ते आपल्या गावाला प्राप्त झालं पाहिजे. आपण विरोधात जरी बसलो तर आपण सक्षमपणे आपल्या गावाची बाजू नगरपालिकेमध्ये आपण मांडू. जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला आपण आळा घालू, त्याला कुठं आपल्याला ब्रेक करता येईल. आमचा जोही नगरसेवक निवडून येईल, आम्ही ठरवलेला आहे आमचा जोही नगरसेवक निवडून येईल तो किंवा त्याचा कुठलाही नातेवाईक कॉन्ट्रॅक्टरशिप करणार नाही. जर आमच्या पक्षातली कुठली बाई नगरसेविका आहे तर नगरपालिकेमध्ये तीच जाईल, नाही तर बाई चालली त्यासोबत माणूस चालला ते आम्ही खपून घेणार नाही. म्हणून आम्ही सगळे सांगतोय की जो सक्षम आहे, जो तुम्हाला न्याय देऊ शकते त्यालाच तुम्ही व्होटिंग करा. मतदान तुम्हाला वर्षातून एक रोज नाही करायचं, मतदान तुम्हाला 5 वर्ष एकचदा करायचं आहे. म्हणून तुमचं मतदान वाया गेलं नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे असं मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो. आणि गावातील गुंड प्रवृत्ती शंड लोक जे आहेत
यांना कुठेतरी आपल्याला आवर घालायचा आहे आणि ह्यासाठी ह्या सगळ्या गावातील सर्व लोकांची मला मदत पाहिजे आहे. मी जे करतोय माझ्या वैयक्तिक काही करत नाही. मला याच्यामध्ये वैयक्तिक माझा काही स्वार्थ नाही. याच्यामध्ये उलट माझं नुकसान आहे. मी उपोषणाला बसलो, 8 दिवस मला माझे दिवस वाया गेले. आता मी जिल्हा बंदी आहे, यात 10 दिवस घराच्या बाहेर आहे. याच्यामध्ये माझं राजकीय पारिवारिक माझं नुकसान होत आहे माझं. पण तरी मला असं वाटतं की माझ्या गावात काहीतरी चांगलं झालं पाहिजे. आपण या गावात जन्म घेतला, आपल्यामुळे या गावाचं काहीतरी आपल्याला देणं आहे. म्हणून मी सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवार निवडून द्या. कुठल्याही पक्षपाण्याच्या भेदभावामध्ये न अडकता, कुठल्याही पैशाच्या आमिषाला बळी न पडता. तुम्हाला दिलेले 500,000 रुपये काही तुम्हाला जिंदगीवर पुरणार नाहीये. आता लाडकी बहीण तुम्ही पाहिली, किती लाडक्या बहिणी पास झाल्या, लगेच किती बहिणी नापास झाल्या. आता बिहारमध्ये बहिणींना 10,000 रुपये दिले. फक्त आम्ही दाखवणारे लोक आहे, यांच्या आमिषाला बळी पडू नका. योग्य उमेदवार निवडा आणि असा उमेदवार निवडा का जो तुमच्यासाठी संघर्ष करेल, तो तुमच्या सुखदुःखात हजर राहील. अशी उमेदवार निवडू नका की दिवसभर काटोलला, रात्री नागपूरला मुक्कामी आणि फोन केला तर आज जमत नाही, उद्या येईल. आम्ही आमचं उलट आहे. आम्ही दिवसभर आमच्या कामं बाहेर करतो, आम्ही संध्याकाळी आमच्या गावात राहतो. लोकांचं उलट आहे, दिवसभर गावात राहते, रात्री नागपूर झोपासाठी जाते, या गावात झोपच येत नाही. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की जो 24 तास तुमच्या सेवेत राहील, जो तुमच्या सुखदुःखात तुमच्यासोबत राहील, त्यालाच तुम्ही मतदान करा. कुठल्याही पक्षाच्या मोहात तुम्ही अडकवू नका. सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.